Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of acids, bases and salts. In last part we had discussed types of salts and how they are formed. Correct? Okay, in that we have studied four types of salts. In that, salts of strong acids and strong bases, salts of strong acid and weak bases, salts of weak acid and strong bases, and later on salts of weak acids and weak bases. असे टोटल 4 टाइप स्टडी केलं वळण. ओके, अँड हाऊ दे आर फॉर्म्ड. म्हणजेच काय, येस, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस पासून कसा सॉल्ट फॉर्म होतो. करेक्ट. त्याच्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस पासून कसा सॉल्ट फॉर्म होतो. करेक्ट. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून कसा फॉर्म होतो, हे सगळे आपण टाइप स्टडी केलं लास्ट लेक्चर मध्ये. करेक्ट ना. ओके, थोडंसं हायर लेवलला जाऊन सांगितलं वळण तुम्हाला. ओके, कारण काय, हे डिटेल मध्ये तुम्हाला आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये स्टडी करायचं आहे. करेक्ट ना. ओके, थोडंसं लोअर लेवलला तुम्हाला आयडियाज कमी येतील. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथं जाऊन सांगितलं. आता ह्या सॉल्टचं नेचर जे आहे वॉटरमध्ये ते काय असतं ते बघायचं आपल्याला. सॉल्टचं नेचर. करेक्ट ना. ओके, येस, इथं काय दिलंय आपल्याला ते पण स्टडी करूया. ठीक आहे, त्याला इंटरलिंक करूया. म्हणजे 10th सिलेबस आणि काय 11th सिलेबस, त्याला इंटरलिंक करूया आपण दोन्हीला. करेक्ट ना. ओके, मी असं सांगितलं तुम्हाला की सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसेस. करेक्ट ना. ओके, त्याचं सोल्युशन जे आहे ऍक्वेस सोल्युशन काय असतं, न्यूट्रल असतं. बरोबर आहे ना. तुम्ही नोट केलं हे ऍक्वेस सोल्युशन ऑफ व्हॉट स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. ठीक आहे ना. ओके, नोट करून ठेवा. aqueous solution of strong acid, aqueous solution of salts of strong acid and strong bases. Strong base is neutral. ठीक आहे. pH काय असतो, pH is equal to what 7. न्यूट्रल सोल्युशन असतं ते. ठीक आहे ना. सेकंड स्टेटमेंट काय लिहिलं होतं आपण, aqueous solution of salts of strong acid and weak base is what acidic. हे कसं ओळखायचं सांगितलं तुम्हाला. ओके, जो स्ट्रॉंग आहे ना, तो मीडियम मध्ये काय ऍक्ट होतो, ऍसिडिक म्हणून ऍक्ट होतो. येतं लक्षात. ओके, pH इज वॉट लेस दॅन 7. ठीक आहे, वरती लिहूया आपण इथं आता. नेक्स्ट वन, थर्ड, aqueous म्हणजे वॉटर मध्ये. aqueous solution of weak acid and strong base. ठीक आहे. aqueous solution of salts of weak acid and strong base. आता इथं स्ट्रॉंग पण आहे, बेस आहे, त्याच्यामुळे सोल्युशन कसं असतं, aqueous solution of salts of weak acid and strong base is basic. Its pH is more than what 7. And last one, fourth, aqueous solution of weak acid and strong base. ठीक आहे ना. salts of राहिलं लिहायचं परत. salts of weak acid and strong base कसं असतं, is depends. त्याला असं लिहूया. कारण काय, aqueous solution of salts of weak acid and strong base, weak base, दोन्ही स्ट्रॉंग झाले. स्ट्रॉंग नकोय आपल्याला इथं. इथं स्ट्रॉंग बेस लिहिलं होतं, इथं काय लिहायचं आपल्याला, वीक बेस लिहायचं. ठीक आहे. वीक ऍसिड अँड वीक बेस ह्या दोन्हीचा जो सॉल्ट आहे, बरोबर आहे ना. ते ऍसिडिक, बेसिक की न्यूट्रल, हे कशावरती डिपेंड आहे सांगितलं. aqueous solution of salts of weak acid and weak base. its nature depend on
its nature depends on k values, k values, k and okay sp sorry kb, k and kb. ठीक आहे, हे तुम्हाला कुठं स्टडी करायचं आहे? आता इथं तुम्हाला सांगितलं न्यूट्रल, पण न्यूट्रल नसतं ते सोल्युशन. ठीक आहे ना? ओके, न्यूट्रल सोल्युशन कधी असतं? जर तिथं आयोनायझेशन जर इक्वल झालं असेल तर. मी सांगतो तुम्हाला पुढे कसं आहे ते न्यूट्रल वगैरे काय असतं. ठीक आहे, के ची व्हॅल्यू ग्रेटर असेल के बी पेक्षा, म्हणजे डिसोसिएशन जर के चं जास्त असेल म्हणजेच काय, ऍसिडचं डिसोसिएशन जास्त असेल तर के ची व्हॅल्यू जास्त असते. ठीक आहे, येस. समजत नसेल तर डोंट वरी, फक्त हे लक्षात ठेवा, या व्हॅल्यू जर जास्त असतील कंपॅरिझन मध्ये के ची व्हॅल्यू जास्त असेल तर ते सोल्युशन ऍसिडिक असतं, ऍसिडिक. केबी ची व्हॅल्यू जास्त असेल के पेक्षा तर बेसिक असतं सोल्युशन, बेसिक. आणि केबी किंवा के इज इक्वल टू केबी जर असेल तर न्यूट्रल सोल्युशन. ओके, दोन्हीचं डिसोसिएशन बघा मी काय सांगतोय, दोन्हीचं डिसोसिएशन ओके जर इक्वल होत असेल, दोन्हीमध्ये आयन जर इक्वल असेल, H प्लस आणि OH मायनस कॉन्सन्ट्रेशन, H प्लस अँड OH मायनस, ह्या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन जर इक्वल असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, लक्षात येते, OH मायनस, देन अँड देन ओनली सोल्युशन इज न्यूट्रल. सोल्युशन कधी असतं, कसं असतं, न्यूट्रल. करेक्ट. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जर हायर असेल as compared to OH minus ion concentration, then solution is what, basic, no sorry acidic. ठीक आहे, आणि जर का OH minus सॉरी H plus ion concentration लेस असेल OH minus ion concentration पेक्षा, तर सोल्युशन काय असतं, बेसिक. ठीक आहे ना? ओके, येस. मग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कधी असतं, मोर कधी असतं, जर ऍसिड डिसोसिएट मोर होत असेल तर. समजलं हे? मी तुम्हाला काल स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स हा कन्सेप्ट सांगितला, लक्षात येते? जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तिथं फॉर्म होत असेल तर डेफिनेटली ओके सोल्युशन काय असतं, न्यूट्रल. थोडेसे हायर कन्सेप्ट आहेत बाळांनो, ओके तुमच्या लक्षात येत नसतील मे बी, पण तरी सुद्धा बघा, कारण लिंक करून द्यायचंच आहे, ते स्टडी करायचंच आहे आपल्याला, कुठं, क्लास 11 मध्ये स्टडी करायचंच आहे. ठीक आहे, एखादी स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट घेऊया आपण. फर्स्ट सॉल्ट घेऊया NaCl. इट इज द सॉल्ट ऑफ NaOH ओके अँड HCl. सॉल्ट ऑफ NaOH and HCl दोन्ही कसे आहेत, स्ट्रॉंग. So this salt is okay of strong acid and strong base. Correct. When this is added into water, if it is added into water, okay, then it forms Na plus, ठीक आहे, प्लस Cl मायनस. वॉटरचं डिसोसिएशन होईल, वॉटरचं डिसोसिएशन कशामध्ये होतं, H प्लस प्लस OH मायनस. सम अमाउंट ऑफ वॉटर ऑल्सो गेट डिसोसिएटेड इंटू H प्लस अँड OH मायनस. आता बघा टोटल किती आयन्स आहेत, 4 आयन्स. ओके, मायनस प्लस एकत्र करा. ओके, येस, Na प्लस प्लस OH मायनस काय फॉर्म करतो, NaOH, बरोबर आहे ना? आणि H प्लस प्लस Cl मायनस काय फॉर्म करेल, HCl. ओके, पण दोन्ही कशा आहेत, स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग ओके इलेक्ट्रोलाइट्स. याचा अर्थ परत काय होतं, कंप्लीट डिसोसिएशन. लक्षात आलं का? ओके, हे दोन्ही स्ट्रॉंग असल्यामुळं काय, ओके कंप्लीट डिसोसिएशन होतं. परत ते कशामध्ये कन्वर्ट होतात, Na प्लस आणि ओके एस कशामध्ये, OH मायनस, H प्लस आणि Cl मायनस, दोन्ही स्ट्रॉंग आहेत. म्हणून काय की सोल्युशन मध्ये लक्षात ठेवा, ओके हे कधीही NaOH किंवा HCl मध्ये कन्वर्ट होत नाहीत. का, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत म्हणून, त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन खूप हाय आहे. समजलं? मग कुठल्या फॉर्म मध्ये राहतात ते, Na प्लसच्या फॉर्म मध्ये राहतात, ऍक्वियस. दुसरा कुठल्या फॉर्म मध्ये राहतो, Cl मायनस, ऍक्वियस. असं का, कारण H प्लस आणि OH मायनस ओके न्यूट्रलाइज होतात. मग ह्या केस मध्ये काय राहतं, H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन राहतं. दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन काय राहतं, इक्वल राहतं. ओके, कारण काय, येस, हा Cl आणि Na जो आहे परत कंबाईन होत नाही, NaOH फॉर्म होत नाही, HCl फॉर्म होत नाही. ठीक आहे, लक्षात जरी येत नसेल ना, ओके तरी
ओके, एवढं तर लक्षात येते की असं काहीतरी होतं इथं, बरोबर आहे ना. ओके, की बाबा न्यूट्रलायझेशन सॉरी सॉल्टचं डिसोसिएशन होते, परत रिकॉम्बिनेशन होत नाही. तर कुठल्या फॉर्म मध्ये राहतात आयन्स? ऑलवेज Na+ आणि Cl- च्या फॉर्म मध्ये राहतात. आणि H+ आणि OH कॉन्सन्ट्रेशन काय राहतं? रिमेन्स कॉन्स्टंट राहतं. कॉन्स्टंट असल्यामुळं काय, ओके, हे सोल्युशन काय राहणार आहे? न्यूट्रल. न्यूट्रल लक्षात ठेवा. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं ॲक्वेस सोल्युशन जे आहे, सॉल्टचं ॲक्वेस सोल्युशन काय राहतं? ऑलवेज न्यूट्रल राहतं. त्याचा pH किती राहतो? ओके, S7. का 7 राहतो? कारण दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? इक्वल आहे. 10⁻⁻7 कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं. ओके, मग pH इज इक्वल टू नोन आहे तुम्हाला फॉर्म्युला, log⁻10. ओके, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन घेतो आपण, करेक्ट ना. ओके, आणि H+ आयन कॉन्सन्ट्रेशन किती असतं? -log⁻10. ओके, 10⁻⁻7. म्हणून pH किती येतो? pH इज इक्वल टू -7 इंटू log⁻10. ही व्हॅल्यू किती असते? 1 असते. म्हणून pH किती? 7. हे पाहिले आपण ऑलरेडी, करेक्ट. ठीक आहे, याचा लक्षात ठेवायचं काय सांगितलं मी मेन कन्सेप्ट इथं, की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो असतो तो ऑलवेज काय कम्प्लिटली डिसोसिएट होतो. कसा होतो? कम्प्लीट डिसोसिएशन होतं त्याचं. इनकम्प्लीट होत नाही, पार्शल होत नाही. ठीक आहे ना. म्हणून तो NaOH जो आहे NaOH च्या फॉर्म मध्ये राहत नाही, तर काय Na+ आणि OH- च्या फॉर्म मध्ये राहतो. मग ह्या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? तिथं इक्वल आहे. आलं लक्षात? NaCl कंबाईन होत नाहीत, Na+ Cl- च्याच फॉर्म मध्ये राहतात. समजलं हे? येस. म्हणून ते सोल्युशन कसं आहे? न्यूट्रल आहे, कॉम्बिनेशन होत नाही. ओके, दुसरा एक सॉल्ट घेऊया आपण आता. सपोज NH4Cl घेतला, कशापासून फॉर्म होतो? NH4OH प्लस HCl पासून फॉर्म होतो. या दोन सॉल्ट्स पासून, सॉरी ऍसिड्स पासून. दिस इज वीक बेस, ऍसिड आणि बेस, वीक बेस. अँड दिस इज स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड. वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड, करेक्ट. आता हे दोन्ही मध्ये बघा, सपोज NH4Cl ला वॉटर मध्ये ऍड केलं आपण, काय फॉर्म व्हायला पाहिजे? NH4+ आयन, करेक्ट. दुसरा Cl- आहे. तिसरा काय फॉर्म होतो? H+, वॉटरचं डिसोसिएशन, प्लस OH-, करेक्ट ना. ठीक आहे, NH4+ आहे, Cl- आहे, H+ आहे, OH- आहे. 4 आयन्स आहेत असं कन्सिडर करा. ठीक आहे, आता ह्या 4 आयन्स मध्ये ओके कॉम्बिनेशन बघा कसं होणार आहे. ओके, बघा, NH4+ प्लस OH- combines to form what? NH4OH. This is weak base, weak base, करेक्ट. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट आहे, वीक इलेक्ट्रोलाइट फॉर्म झाला. ओके, की परत NH4OH चं डिसोसिएशन कसं होतं? पार्शल. डिसोसिएशन कसं झालं? पार्शियल डिसोसिएशन झालं. कम्प्लीट डिसोसिएशन झालंय का? आता नाही. म्हणजे हा परत कशामध्ये कन्वर्ट होतो? NH4OH मध्ये कन्वर्ट होतो. समजलं? ठीक आहे. परत कोण आहे इथं? HCl आहे. त्याचं काय होतं? कम्प्लीट डिसोसिएशन होतं. लक्षात ठेवा, Cl-. मला सांगा, हा जर कंझ्युम होत असेल आता OH- कंझ्युम व्हायला लागला ना, का? कारण काय? NH4OH फॉर्म व्हायला लागला त्या ठिकाणी. का? वीक आहे ना, वीक आहे म्हणून कम्प्लीट डिसोसिएशन. तो परत कन्वर्ट व्हायला लागला कशामध्ये? NH4OH मध्ये. तिथं NaOH फॉर्म होत होतं का? नाही. इथं NaOH फॉर्म होतच नाही. ठीक आहे ना. ओके, हा फॉर्म होत नाही. ओके, जरी फॉर्म झाला, ओके, परत कशामध्ये कन्वर्ट होतो? ह्याच्यामध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे OH- तिथं रिमेन्स कॉन्स्टंट आहे, पण इथं कॉन्स्टंट नाही. OH- काय कशामध्ये कन्वर्ट व्हायला लागला? NH4OH मध्ये. कारण रिएक्शन आता काय आहे? कम्प्लिटली रिव्हर्सिबल आहे. पण ह्याचं डिसोसिएशन कम्प्लीट झालं, म्हणून H+ आयन कॉन्सन्ट्रेशन काय आहे? हायर आहे या केसमध्ये देन OH- आयन कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे बाळांनो, हे 11वी मध्ये होणार आहे तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे, परत परत मी रिपीट का करतोय? कारण काय, सगळेच कन्सेप्ट समजतील असं नाहीये तुम्हाला. जेवढे समजतील तेवढे ग्रास्प करा. लक्षात येते हे? ठीक आहे, येस. तिथं टच करून देतो मी तुम्हाला, आणि तिथं खूप डिटेल मध्ये स्टडी करायचं आपल्याला हे. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल बाळांनो, ओके, तर डेफिनेटली काय असणार आहे तिथं? pH <7 मीन्स ऍसिडिक.
सोल्युशन काय झालं, ऍसिडिक झालं. ठीक आहे. पुढे जाऊया आता. सॉल्ट्स ऑफ वीक बेस, हे वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड झालं. आता कुठला घ्यायचा आपल्याला, स्ट्रॉंग ओके एस बेस अँड वीक ऍसिड. सपोज CH3COONA घेतला आपण. हा सॉल्ट जो आहे कशापासून फॉर्म होतो, CH3COOH प्लस NaOH पासून फॉर्म होतो. ह्या दोन ओके एस एक ऍसिड आणि एक बेस. दिस इज वीक ऍसिड आणि हा काय असतो, स्ट्रॉंग बेस. ठीक आहे ना. ओके, त्याच्यापासून जो सॉल्ट फॉर्म होतो. आता बघा, ह्या सॉल्टला आपल्याला वॉटर मध्ये ऍड करायचं आहे आणि त्याचं ऍक्वेस सोल्युशन न्यूट्रल आहे की ऍसिडिक आहे चेक करायचं, किंवा बेसिक आहे. Na, correct. When dissolved into water, which forms what, CH3, ठीक है, COO minus plus Na plus H plus OH minus. करेक्ट. वॉटरचं पण डिसोसिएशन केलं आपण, काय अमाऊंट ऑफ वॉटर डिसोसिएट होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता हा जो सॉल्ट आहे तो कशासोबत कंबाईन होईल सांगा बरं, H+ सोबत. हा कशासोबत, OH मायनस सोबत. ठीक आहे. कुठला कंबाईन होऊ शकतो बघूया. CH3COO मायनस प्लस H+, हा काय फॉर्म करतो मग आता, वीक ऍसिड CH3COOH. आलं लक्षात. ओके. आता हे ज्यावेळेस दोन कंबाईन होतील, करेक्ट ना. ओके, CH3COOH फॉर्म झाला, वीक आहे ना. ओके, वीक ऍसिडचं ओके कम्प्लीट डिसोसिएशन होतं का, नाही, इनकम्प्लीट होतं. म्हणजे हा रिमेन राहतो ना सोल्युशन मध्ये, COO मायनस प्लस H+. याचा अर्थ काय, इथं H+ आता कंझ्युम होतो का, कन्वर्ट व्हायला लागला कशामध्ये, CH3COOH मध्ये. पण आता ह्या केस मध्ये Na आणि OH जो आहे, NaOH जो फॉर्म होतो तो कम्प्लीट डिसोसिएट होतो परत. एरो बघा कसं आहे, कम्प्लीट डिसोसिएशन होतं OH मायनस. ओके, कम्प्लीट डिसोसिएशन होत असेल तर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन हायर आहे. इथं concentration of OH minus is higher than okay is what, H+. So pH is okay is more than 7. So solution is what, basic. समजलं. थोडक्यात असं लक्षात ठेवा की बाबा H+ चं कन्झम्पशन व्हायला लागलं म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज व्हायला लागलं ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ वीक ऍसिड. कारण हा डिसोसिएट कंप्लीट होत नाही, हा डिसोसिएट कंप्लीट होतो. कंप्लीट डिसोसिएशन झालं की याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. ओके. येस. आता सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस जे आहेत, ओके, त्याची व्हॅल्यू सांगितलं मी तुम्हाला, कशावरती डिपेंड असते, Ka व्हॅल्यू वरती डिपेंड असते. करेक्ट. ठीक आहे. आता 10th मध्ये किंवा काय एस तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये काय दिलं होतं ते बघूया. ओके, सॉल्ट जे आहेत ते जनरली कशापासून फॉर्म होतात, न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स ऑफ ओके व्हॉट, ऍसिड्स अँड बेसेस. करेक्ट ना. ठीक आहे. आता क्लासेस जे आहेत ते 4 क्लासेस मध्ये तिथं डिवाइड केलं होतं. त्याच्यामध्ये नॉर्मल सॉल्ट्स मध्ये ओके जनरली कुठले नॉर्मल सॉल्ट्स असतात, दोज सॉल्ट्स विच आर प्रिपेअर्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड्स अँड व्हॉट, स्ट्रॉंग बेस बाय न्यूट्रलायझेशन रिएक्शन ना. ओके, जे काही फॉर्म होतं त्याला नॉर्मल सॉल्ट्स म्हटलं, जसं की NaCl आहे, KCl आहे. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसिस पासून जे काही सॉल्ट्स फॉर्म केलं आपण ते सगळे कसे नॉर्मल सॉल्ट्स कन्सिडर केले होते त्यावेळेस, बरोबर आहे ना. ओके, खाली काय लिहिलं, न्यूट्रल सॉल्ट्स. आता बघा, हा कन्सेप्ट तुम्हाला पुढे जाऊन वेगळ्या वेनं स्टडी करायचं सांगितलं मी तुम्हाला. न्यूट्रल सॉल्ट्स हे न्यूट्रल असतातच असं नाहीये, लक्षात आलं का. ओके, ते न्यूट्रल सॉल्ट्स असतात का ऍसिडिक असतात का बेसिक असतात, हे कशावरनं ठरतं, त्याच्या सोल्युशन वरनं ठरतं. आलं लक्षात. तिथं जाऊन तुम्हाला काय स्टडी करायचंय, तर Ka आणि ओके Kb व्हॅल्यू स्टडी करायच्यात, pKa आणि pKb व्हॅल्यू स्टडी करायच्यात ह्या न्यूट्रल सॉल्ट साठी, किंवा काय सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड, वीक ऍसिड अँड वीक बेस. लक्षात येते. ओके, त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, Ka, Kb, ओके pKa, pKb ह्या 4 व्हॅल्यूची गरज आहे. समजलं. ठीक आहे. इथं सांगितले न्यूट्रल सॉल्ट्स म्हणून, पण ऍक्च्युली ओके तसं नसतं. ते एकतर स्लाइटली ऍसिडिक असतं, स्लाइटली बेसिक असतं, किंवा न्यूट्रल असतं. 3 ओके ऑप्शन्स आहेत तिथं वळून. ते ऍसिडिक पण असू शकते, ते बेसिक पण असू शकते आणि ते न्यूट्रल पण असू शकते.
समजलं ना? ओके, हा कन्सेप्ट जो आहे तो 11वीला जाऊन चेंज होणार आहे तुम्हाला तिथे. इथं सांगितलंय की बाबा एकच कन्सेप्ट सांगितलाय, फक्त कशासाठी सांगितलाय तो के इज इक्वल टू केबी साठी सांगितलेला आहे. समजलं ना? H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू कोणासाठी? OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन साठी सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. ऍसिडिक सॉल्ट्स, हा ठीक आहे. ऍसिडिक सॉल्ट्स कुठले असणार आहेत? ओके, स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस पासन जो काही सॉल्ट फॉर्म होतो, दॅट सॉल्ट इज कॉल्ड एज अ ऍसिडिक सॉल्ट्स. आताच पाहिलं आपण. ऍसिडिक सॉल्ट्स मध्ये काय होतं? H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हायर असतं एज कम्पेअर टू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. हे कसं लक्षात ठेवायचं तुम्ही? स्ट्रॉंग ऍसिड वरनं लक्षात ठेवायचं. जिथं स्ट्रॉंग जो डॉमिनंट असतो ना, जो स्ट्रॉंग असतो ना, त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं, त्याच्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. अंडरस्टूड? ठीक आहे. आता इथं बघा, NH4OH हा बेस आहे, वीक बेस. ठीक आहे, जो की आपण ऑलरेडी पाहिले, वीक बेस. आणि हा काय? स्ट्रॉंग ऍसिड आहे. ठीक आहे. NH4Cl आणि H2 फॉर्म झाला. NH4Cl चं जे सोल्युशन आहे ते कसं असतं? ऍसिडिक असतं. ऍसिडिक का ऍसिडिक? कारण तिथं स्ट्रॉंग ऍसिड आहे. क्लिअर झाला पॉइंट हा? स्ट्रॉंग म्हणलं की काय? कम्प्लीट डिसोसिएशन लक्षात ठेवायचं. वीक म्हणलं की पार्शल डिसोसिएशन. म्हणजे जे पार्शल डिसोसिएशन होतं तो काय? कमी आयन्स फॉर्म करतो. आणि ज्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं बाळांनो, तो काय? मोर आयन्स फॉर्म करतो. समजून घ्या कन्सेप्ट, कारण हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे साठी खूप महत्वाचे आहेत. इथं थोडंफार समजलं की 11वी मध्ये थोडंफार समजेल तुम्हाला. मग सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. नेक्स्ट आहे बेसिक सॉल्ट्स. आता बेसिक सॉल्ट्स मध्ये लक्षात ठेवायचं काय की OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काय असणार? हायर असणार आहे दॅन H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. समजलं? हे कशामुळे होतं? तर हे सॉल्ट्स कशाचे आहेत? वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस. डॉमिनंट कोण आहे इथं? आता बेस आहे. स्ट्रॉंग बेस म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो तो. त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं आणि काय होतं? सॉल्ट फॉर्म होतो. आणि हे सॉल्ट कशाचं कुठल्या नेचरचा असतो? तर बेसिक ॲक्वेस सोल्युशन मध्ये. समजलं हे? त्याचा pH किती असतो? मोर दॅन 7. pH इज मोर दॅन 7. तिथे किती असतो pH? लक्षात आलं तुमच्या आता? इथे किती pH असतो? लेस दॅन 7 असतो. इथं लिहिलंय pH इज व्हॉट? लेस दॅन 7. ठीक आहे. Cl. अंडरस्टूड? ठीक आहे. फॅमिली ऑफ सॉल्ट्स, काय फॅमिलीज दिलेल्या आहेत सॉल्ट्सच्या. त्याच्यामध्ये सॉल्ट्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिडचे काय सॉल्ट्स आहेत त्याला काय म्हणायचं? क्लोराइड्स म्हणायचं. सल्फ्युरिक ऍसिडचे काय सॉल्ट्स आहेत त्याला सल्फेट्स म्हणायचं. नायट्रिक ऍसिडचे काय सॉल्ट्स आहेत त्याला नायट्रेट्स म्हणायचं. कार्बोनिक ऍसिडचे काय सॉल्ट्स आहेत त्याला कार्बोनेट्स म्हणायचं. ऍसिटिक ऍसिडचे सॉल्ट्स आहेत त्याला ऍसिटेट्स म्हणायचं. नावं आहेत त्या प्रत्येक सॉल्ट्सला. ठीक आहे ना? हायड्रोक्लोरिक ऍसिडचा असेल तर क्लोराइड्स, सल्फ्युरिक ऍसिड असेल तर सल्फेट्स, नायट्रिक ऍसिडचा असेल तर नायट्रेट्स, कार्बोनिक ऍसिडचा असेल तर कार्बोनेट्स, ऍसिटिक ऍसिडचा असेल तर ऍसिटेट. समजलं हे? ठीक आहे. पुढे जाऊया आता. काय फॅमिलीज दिलेल्या आहेत तर क्लोराइड फॅमिलीमध्ये क्लोराइड्स म्हणजे कोणाचा? HCl चा सॉल्ट ऑफ HCl. करेक्ट ना? ब्रोमाइड सॉल्ट्स ऑफ HBr. हा क्लोराइड काय? HCl चा सॉल्ट असतो. ब्रोमाइड काय? HBr चा सॉल्ट असतो. नायट्रेट्स HNO3 चा सॉल्ट असतो. सल्फेट्स H2SO4 चा सॉल्ट असतो. कार्बोनेट्स, ठीक आहे ना? जनरली H2CO3 चा सॉल्ट असतो. H2CO3. समजलं? सोडियम. आता हा NaCl जो फॉर्म झालेला आहे तो कशापासून फॉर्म झाला असणार आहे? HCl प्लस NaOH. बरोबर नाही सांगितलं तुम्हाला? HCl प्लस NaOH. which forms NaCl प्लस H2O. आठवते का बघा? ठीक आहे. HCl प्लस KOH टू फॉर्म KCl प्लस H2O. समजते ना? हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कुठल्या ऍसिडचा आणि कुठल्या बेस पासून
फॉर्म झालेला सॉल्ट आहे तो. NaBr कशापासून दोन, आता इथं लिहितो मी डायरेक्टली. ओके, NaOH पासून फॉर्म होतो आणि दुसरा काय HBr पासून फॉर्म होतो. HBr प्लस NaOH. ठीक आहे. NaNO3 NaOH पासून फॉर्म होतो. ओके, आणि HNO3 पासून फॉर्म होतो. Na2SO4 NaOH पासून आणि H2SO4 पासून. Na2CO3 NaOH पासून आणि काय H2CO3 पासून. समजलं हे. KCl KOH and HCl KOH and HBr KOH and HNO3. Here also KOH and H2SO4 KOH and H2CO3. हे बघा सगळे, हे सगळे बेसेस आहेत. बेसेस आहेत, बरोबर आहे ना. तुमच्या लक्षात येत असेल. हा इकडे लिहितो मी, म्हणजे एकत्र होतील सगळे. HBr हे सगळे काय झाले बेसेस आणि हे काय झाले ऍसिड्स. आलं लक्षात हे. ठीक आहे ना. ओके, क्लोराइड्सचे सॉल्ट्स, ब्रोमाइड्स, ओके, नायट्रेट, सल्फेट्स, कार्बोनेट्स हे सगळे काय सोडियम सॉल्ट्स आणि पोटॅशियम सॉल्ट्स आहेत. कशापासून फॉर्म झाले लक्षात आलं. ठीक आहे. खाली काय सॉल्ट्स दिलेले आहेत आणि त्याचे फॉर्म्युलेज दिलेले आहेत बघा. हा सॉल्टचा फॉर्म्युला आहे. K2SO4 कशापासून फॉर्म होतो H2SO4 आणि KOH पासून. जसं मी आता वरती दिलं त्याच वेनं. ठीक आहे. येस, बघून घ्या एकदा. हे सगळे सॉल्ट्स दिलेले आहेत इथं आणि त्याचं न्यूट्रलायझेशन करून काय केलेलं आहे, सॉरी ऍसिड्स बेसिस न्यूट्रलायझेशन करून ते सॉल्ट्स फॉर्म केलेले आहेत. क्लिअर, लाईक दिस. ठीक आहे ना. पोटॅशियम सल्फेट हे तुम्हाला पाठ करायचे आहेत आता. ठीक आहे ना. ओके, नुसतं वाचून घ्यायचं नाही तर काय सगळे पाठ करायचे. पाठ करायचे का, कारण काय खूप महत्वाचे आहेत हे कंपाऊंड्स. सोडियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, सोडियम क्लोराइड, सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, अमोनियम क्लोराइड सगळे पाठ करून घ्यायचे. ठीक आहे ना. ओके, फॅमिलीज दिले ऑन द बेसिस ऑफ कॉमन सॉल्ट्स. कॉमन सॉल्ट्स मध्ये कोण कोण येतात, सल्फेट्स आणि क्लोराइड्स. सल्फेट्स मध्ये हे सगळे सल्फेट्स दिसतात ना. SO4 ओके जिथं असतो ना, ओके तिथं काय असतो सल्फेट असतो, त्याच्यासोबत मेटल असणार आहे. ओके, पोटॅशियम सल्फेट, सोडियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट. क्लोराइड्स आहेत. क्लोराइड्स मध्ये Cl असतो. कार्बोनेट्स मध्ये CO3 असतो. करेक्ट. नायट्रेट्स मध्ये NO3 असतो. नायट्रेट्स NO3. ऑन द बेसिस ऑफ ऑन द बेसिस ऑफ कॉमन बेसिस. कॉमन बेसिस कुठले कुठले आहेत त्याच्यावरनं, जसं की KOH आहे, NaOH आहे, ते कॉमन बेसिस आहेत. सोडियम सॉल्ट्स, सोडियम सल्फेट, सोडियम क्लोराइड, सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट. पोटॅशियम सॉल्ट्स, पोटॅशियम सल्फेट, मॅग्नेशियम सॉल्ट, मॅग्नेशियम सल्फेट, अमोनियम सॉल्ट्स कोण आहे अमोनियम क्लोराइड. कॉपर सॉल्ट्स, कॉपर सल्फेट. ठीक आहे ना. ओके, मी जे काय वर्ड अटर करतोय ना, ओके ते नोट करून ठेवत चला. कॉपर सल्फेट CuSO4. ठीक आहे ना. हे कॉमन सॉल्ट्स आहेत. हे लिहून लिहून प्रॅक्टिस करायचं वळण, सारखं लिहायचं. लिहिल्यानंतर लक्षात राहतात ते. ठीक आहे, नुसतं वाचायचं नाही या सॉल्ट्सला. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ pH इन डेली लाईफ हे होतं रिगार्डिंग सॉल्ट्स. ठीक आहे, सॉल्ट्स थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला. ओके, आणि तुम्हाला ते डिटेलमध्ये स्टडी करायचं. खूप 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 महत्वाचा पॉइंट आहे. कसं प्रॅक्टिस करायचं, लिहून प्रॅक्टिस करायचं, असं वाचायचं नाही नुसतं. ठीक आहे, असं तुम्हाला न बघता सुद्धा लिहिता आलं पाहिजे कधी सॉल्ट दिलं तर. एवढं प्रॅक्टिस करा. इम्पॉर्टन्स ऑफ pH इन डेली लाईफ. pH ओके खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो वळण डेली लाईफ मध्ये. एखादी गोष्ट ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे हे कशावरनं समजतं आपल्याला, pH वरनं समजतं त्याच्या. बरोबर आहे ना. ओके, काही ठिकाणी pH मेंटेन असावा लागतो, जसं की ब्लडचा pH. ब्लड नोन आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. ओके, ब्लडचा pH जर चेंज झाला वळण, ओके तर काय इवन वी कॅन डेट. लक्षात येते का बघा, वी कॅन डाएट. ब्लडचा pH जनरली किती असतो, 7.4 च्या दरम्यान असतो. ठीक आहे ना. ओके, ब्लडचा pH 7.4 च्या दरम्यान. ठीक आहे ना.
लक्षात ठेवा हे. ओके, pH इज क्वाइट युजफुल ओके टू अस इन नंबर ऑफ वेज. ते सांगतो मी खाली कुठं कुठं. फर्स्ट, कंपॅरिझन ऑफ रिलेटिव्ह ऍसिड्स अँड बेसिक स्ट्रेंथ ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी एखादी ऍसिड ओके स्ट्रॉंगर आहे की वीकर आहे कशावरनं ठरतं? स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड कशावरनं ठरवणार तुम्ही? डेफिनेटली त्याच्या pH वरनं. बरोबर आहे ना? ओके, pH जनरली लेस दॅन 7 असेल ओके तर तो काय असतो? ऍसिडिक. लक्षात येते? सपोज आता कंपॅरिझन करूया. pH व्हॅल्यूज दिलेले आहेत तुम्हाला 1 2 3 4 5 अशा व्हॅल्यूज दिलेले आहेत. मोर ऍसिडिक कोण? मोर ऍसिडिक कोण? फर्स्ट 1 इज मोर ऍसिडिक, सेकंड असेल तर सेकंड ऍसिडिक, थर्ड, फोर्थ and then fifth. लेस ऍसिडिक कोण? त्याचा pH कमी आहे, मोर आहे. मोर द pH increases acidic strength decreases. मोर स्ट्रॉंगर ऍसिड कोण आहे? ज्याचा pH काय? 1 आहे. एक एक्झाम्पल साठी सांगितलं तुम्हाला. इथं हे स्टेटमेंट बघा काय म्हणजे. ओके, इन जनरल त्याला इन जनरल असा वर्ड यूज केलेला आहे. लेसर pH ऑफ सोल्युशन मोर विल बी इट्स ऍसिडिक स्ट्रेंथ. सिमिलरली हायर pH ऑफ सोल्युशन, ठीक आहे ना, हायर pH ऑफ सोल्युशन मोर विल बी इट्स बेसिक स्ट्रेंथ. जेवढा pH कमी असेल तेवढा तो मोर स्ट्रॉंगर असतो आणि जेवढा pH मोर असेल तेवढा तो काय असतो? मोर बेसिक असतो. मोर स्ट्रॉंगर बेस. अंडरस्टूड? pH वरनं ठरतं. ओके, काय कंपॅरिझन दिले तुम्हाला इथं. फॉर एक्झाम्पल इथं बघा एक्झाम्पल मध्ये pH ऑफ विनेगर इज अबाउट 3 while that of coffee is nearly 4.5. कुठला स्ट्रॉंग? डेफिनेटली विनेगर. का? pH 3 आहे ना, ज्याचा कमी pH आहे तो मोर स्ट्रॉंगर असतो. आलं लक्षात हे? ठीक आहे. दुसरा बघा, pH ऑफ वॉशिंग सोडा सोल्युशन इज नियरली 9 and that of lime वॉटरचा pH किती असतो? 10.5. ठीक आहे. कोण मोर बेसिक? कारण pH तर दोन्ही बेसिक आहेत. मोर दॅन 7 जर असेल pH, मोर दॅन 7 असेल तर तो काय असतो? बेसिक असतो. बरोबर ना? मग दोन्ही pH कसे आहेत? बेसिक आहेत. आता त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस कोण? ज्याचा pH हायर आहे तो स्ट्रॉंग बेस. pH increases basic strength also increases. अंडरस्टूड? हा पॉइंट समजला तुम्हाला? म्हणजे कशासाठी यूज करायचं pH? तर रिलेटिव्ह ऍसिडिक अँड बेसिक स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी, कंपेअर करण्यासाठी. आलं लक्षात? कोण स्ट्रॉंगर आहे, कोण वीकर आहे, येस, हे जज करण्यासाठी. नेक्स्ट, pH ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता तुम्हाला मी मागं सांगितलं होतं की बाबा स्टमक मध्ये जो आहे तो HCl सिक्रेट होतो. कुठला ऍसिड सिक्रेट होतो? HCl. याचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं, HCl चं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं ओके तर आपल्याला ऍसिडिटी होते. काय होते? ऍसिडिटी. ओके, मध्ये काय म्हणतो आपण? जळजळ करायला लागतं बाळांनो आपल्याला, त्यालाच ऍसिडिटी म्हणतो आपण. कशामुळे ऍसिडिटी होते? तर काय? HCl मुळे. समजलं ना? पोटामध्ये काय ऍसिड सिक्रेट होत राहतं. तुम्हाला नवीन पॉइंट समजला हा. लक्षात येतं हे? त्याच्यामुळे ऍसिडिटी होते आपल्याला. आवर स्टमक प्रोड्युसेस हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक म्हणजे HCl. दॅट ऍसिड हेल्प्स फॉर द डायजेशन ऑफ फूड. फूड ओके डायजेस्ट करण्यासाठी तो यूज होतो. ठीक आहे, विदाउट हार्मिंग ओके स्टमक. नेक्स्ट, जर जास्त ऍसिड प्रोड्यूस झालं, बरोबर आहे ना? ओके, विच मे कॉज पेन, इरिटेशन, फिलिंग ऑफ बर्निंग. ओके, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. पेनिंग व्हायला लागते पोटामध्ये, इरिटेशन व्हायला लागतं, फिलिंग्स. म्हणून आपण काय घेतो? इनो घेतो ना आपण. इनो मध्ये काय असतं? तर सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, अँटीऍसिड टॅबलेट घेतो आपण. अँटीऍसिड टॅबलेट ऍसिडिटी वाढू नये म्हणून. बरोबर आहे ना? ओके, त्या अँटीऍसिड मध्ये काय असतं? अँटीऍसिड टॅबलेट मध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असतो, सोडियम बायकार्बोनेट असतो, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड असतो.
समजतंय ना? ओके. येस. मग पेन जर होत असेल, इरिटेशन होत असेल, फिलिंग ऑफ बर्निंग सेन्सेशन होत असेल आपल्याला, जळजळ करणे म्हणतो आपण त्याला. ओके. त्या स्टेजला काय म्हणायचं बाळांनो? ऍसिडिटी म्हणायचं. समजतंय हे? ठीक आहे. मग रिलीफ त्या ऍसिडिटी पासून ओके रिलीफ घेण्यासाठी, बरोबर आहे ना? ओके. त्या पेन पासून रिलीफ घेण्यासाठी काय करतो आपण? अँटीऍसिड टॅबलेट्स घेतो. विच कंटेन्स, बरोबर आहे ना? ओके. येस. विच कंटेन्स बेसेस. त्याच्यामध्ये काय असतात? बेस असतात. ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय लागतात? बेसेस. करेक्ट ना? ओके. विच न्यूट्रलाइज द एक्सेस ऍसिड. जनरली काय असतो? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असतो मेन कन्स्टिट्युएंट त्याचा. त्यालाच मिल्क ऑफ मॅग्नेशियम. त्याच्यासोबत माइल्ड बेसिस पण असतात. ठीक आहे ना? ओके. माइल्ड बेसिस पण असतात त्याच्यामध्ये. NaHCO3 पण असतो, सोडियम बायकार्बोनेट म्हणायचं, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड पण असतो. ठीक आहे. हे तुम्हाला 12th मध्ये स्टडी करायचं आहे NCERT मध्ये. ओके. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मध्ये एक चॅप्टर आहे तुम्हाला डे टू डे लाईफ साठी, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. ठीक आहे ना? त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टडी करायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. pH चेंज लीड्स टू टूथ डिके. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेला ओके आपल्या टीथ्स वरती ओके एनॅमल्स येतात, बरोबर आहे ना? ओके. त्याच्यामध्ये त्याच्यावरती अशी काय म्हणतो त्याला, लेअर फॉर्म व्हायला लागते. ते कशामुळे होतं बघा. ओके. द व्हाईट एनॅमल ओके कोटिंग ऑन अवर टीथ मेड अप ऑफ सॉल्युबल कॅल्शियम फॉस्फेट. लक्षात ठेवायला कॅल्शियम ओके इनसॉल्युबल कॅल्शियम फॉस्फेटची एक लेअर तयार होते. कुठं लेअर तयार होते? आपल्या टीथ वरती. विच इज क्वाईट हार्ड. तुम्ही स्टडी केलं असणार आहे. हार्ड असते ती लेअर, बरोबर आहे ना? ओके. हे कशामुळे होतं? जनरली pH चेंज मुळे होतं. ठीक आहे. वेन pH इन माउथ फॉल्स बिलो 5.5 द इनॅमल्स गेट करोडेड. इनॅमल्स काय होतात? करोडेड. करोडेड म्हणजे काय? त्याचं करोजन व्हायला लागतं. लक्षात येते? द बॅक्टेरिया बघा, द बॅक्टेरिया प्रेझेंट इन द माउथ ब्रेक डाऊन द शुगर ओके टू लॅक्टिक ऍसिड. जे ओके हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. माउथ मध्ये ओके जे काय बॅक्टेरियाज प्रेझेंट असतात ना ओके ते काय करतात? शुगरला कशामध्ये कन्वर्ट करतात? लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतात. जनरली गोड ओके किंवा काय स्वीट जे काय आपण फूड्स घेतो ना ओके ते सुद्धा डेंजरस असतात. येते लक्षात? The formation of these acids cause decrease in pH. लॅक्टिक ऍसिड जे आहे ना, लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतं माउथ मध्ये, त्याच्यामुळे काय होतं? pH डिक्रीज होतो. pH डिक्रीज झालं की दॅट मीडियम बिकम्स ऍसिडिक. आलं लक्षात? इट इज therefore advisable to avoid eating sugary foods. लक्षात येते? Also keep the mouth clean so that sugar and food particles may not be present. ऍसिडिक ठेवायला नको आहे आपल्याला ते, बरोबर आहे ना? म्हणून टूथपेस्ट मध्ये जे आहे ते काय असतात? बेसिस असतात. टूथपेस्ट मध्ये काय असतात? बेसिस असतात. आलं लक्षात? ते माउथला ओके न्यूट्रलाइज करायचं काम करतात. बेसिस सॉरी त्या ऍसिड्सला न्यूट्रलाइज करायचं काम करत असतात टूथपेस्ट मधले बेसिस. अंडरस्टूड? खाली दिलेलं आहे. The toothpaste contain in them some basic ingredients which help in neutralizing the effect of acids. Correct? Also in increasing the pH of mouth. हे मी तुम्हाला लाईन टू लाईन का सांगितलं? विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IMP डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही त्याचा यूज करताय बघा. डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही ह्याचा एक्सपिरियन्स घेताय. त्याच्यामुळे काय हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. लक्षात येते? हे इनॅमल्स का फॉर्म होतात? कॅल्शियम फॉस्फेट जो आहे तो टीथ वरती का फॉर्म होतो? कारण त्याचा इथं pH कमी व्हायला लागतो. आणि pH कशामुळे कमी होतो? ड्यू टू दिस स्वीट ओके फूड्स. त्या स्वीट फूड्सला मुळे काय होतं? ओके लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतो. का? कारण ते बॅक्टेरिया जे आहेत ते काय करतात? त्या शुगरला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतात. समजलं हे? सेल्फ डिफेन्स बाय एनिमल्स अँड प्लांट्स थ्रू द केमिकल वॉरफेअर. ठीक आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की केमिकल्स मुळे
जे काय म्हणतो त्याला, ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, बरोबर आहे ना, इन्सेक्ट्स असतील. ओके, त्या इन्सेक्ट्सनी आपल्याला ओके डंक केलेलं, स्टंक केलं, बरोबर आहे ना. ओके, किंवा काय स्टिंग म्हणतो त्याला आपण, थोडक्यात काय चावलं वगैरे ते आपल्या रेग्युलर ओके काय म्हणतो आपण लँग्वेज मध्ये सांगितलं, बरोबर आहे ना. ओके, तर काय व्हायला लागतं, तिथं जळजळ व्हायला लागते. समजतंय ना. ओके, त्या स्किन वरती जळजळ कशामुळे होते? जळजळ एकतर ऍसिड सिक्रेट करतात ते, ओके, अदरवाईज तिथं अल्कलाईन ओके एस कंपाऊंड सिक्रेट करतात. त्याच्यामुळे काय व्हायला लागतं तिथं, ओके, त्या पार्ट मध्ये जळजळ, मधमाशी, बरोबर आहे ना. ओके एस, बी म्हणतो आपण, हनी बी म्हणतो त्याला आपण, करेक्ट ना. मधमाशी चावल्यानंतर काय होतं बाळांनो, ओके, जळजळ व्हायला लागतं. का व्हायला लागते जळजळ? कारण ते ऍसिड सिक्रेट करतात, वॅस्प बेसिस सिक्रेट करतात. येते लक्षात? मग त्याच्यावरती ट्रीटमेंट आपल्याला समजली पाहिजे डे टू डे लाईफ मध्ये. बघा ट्रीटमेंट काय आहे. ओके, स्टिंग्स, सियर, स्टिंग्स ऑफ बीज अँड ऍंड्स मध्ये सुद्धा काय असतो, एस ऍसिड असतो. काय सिक्रेट करतात ते? कंटेन्स मिथॅनॉइक ऍसिड. ओके, HCOOH, त्याला म्हणायचं फॉर्मिक ऍसिड. मिथॅनॉइक ऍसिड सिक्रेट करतात ते. आलं लक्षात? वेन स्टंग, बघा, वेन स्टंग दे कॉज लॉट ऑफ पेन अँड इरिटेशन. होतं का असं? पेन होते, इरिटेशन होतं. का होतं? कारण त्या ऍसिड्समुळे. आलं लक्षात? दिस कॅन बी क्युअर्ड. कशामुळं? कसं क्युअर कराल? दिस कॅन बी क्युअर्ड बाय रबिंग ओके अफेक्टेड एरिया विथ सोप. लगेच बाळांनो काय करायचं? सोपनं वॉश करून घ्यायचं. सोपनं वॉश का करायचं? कारण सोप मध्ये काय असतो? बेस असतो. ऍसिड सिक्रेट केला की काय करायचं? बेसनं वॉश करायचं, न्यूट्रलायझेशन होतं. सोडियम हायड्रॉक्साईड यूज करायचं. लक्षात येते? किंवा सोडियम हायड्रॉक्साईड ऑलरेडी असतो कशामध्ये? सोप मध्ये. न्यूट्रलाइजेस द इंजेक्टेड ओके एस इन द बॉडी, brings pH back into the original level. त्याला जो इंजेक्ट झालेला असतो बॉडीमध्ये किंवा त्या स्किन मध्ये, बरोबर आहे ना. ओके येस, त्याला न्यूट्रलाइज करायचं काम कोण करतं? हे बेस करतं. समजलं हे? येस. द इफेक्ट ऑफ स्टिंग्स बाय वॉस्प्स, बरोबर आहे ना. ओके, कंटेनिंग अल्कली इन न्यूट्रल, हे पण विचारलं जातं तुम्हाला. हे जे वॅप्स असतात, बरोबर आहे ना. ओके येस, ते सुद्धा स्टिंग करतात बरेच वेळेला. ते मोठे मोठे जे इन्सेक्ट्स असतात ना, ओके, ते सुद्धा काय करतात तिथं? स्टिंग करायचं. ओके, त्याच्या स्टिंग मुळे काय होतं तिथं? अल्कली जो आहे, बेसिस सिक्रेट करतात ते. बेस सिक्रेट केलं, ओके, तर काय यूज करायचं? व्हिनिगर यूज करायचं, ऍसिड यूज करायचं टू न्यूट्रलाइज इट, विच इज कॉल्ड एज अ इथॅनॉइक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. व्हॉट इज दिस? CH3COOH. त्याला व्हिनिगर म्हणतो आपण. त्याचं एक सोल्युशन असतं, व्हिनिगर सोल्युशन. त्याच्यामध्ये वॉटर पर्सेंटेज सुद्धा असतं. लक्षात येते हे? येस. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ओके, दॅट इज नेडल प्लांट्स. आता नेडल प्लांट्स काय असतात? जर तुम्ही टच केलं ना, ओके, ते स्टिंग करायला लागतात. म्हणजे त्याच्यावरती काय असतात? असे छोटे ओके स्टिंग करण्यासाठी ओके काय असतात त्याच्यावरती? नेटल्स म्हणू शकताय, करेक्ट ना. ओके येस, थॉर्न्स म्हणू शकताय, करेक्ट. ते काय करतात? स्टिंग करतात. टच केला की स्टिंग करतात, बरोबर आहे ना. ओके, वाईल्ड ॲनिमल सारखे असतात हे. हर्बेसियस ओके एस इन नेचर म्हणतो आपण. नेडल प्लांट्स आर हर्बेसियस इन नेचर अँड ग्रो इन वाईल्ड. जंगलामध्ये उगवतात हे. आलं लक्षात? ओके, काय असतात त्याच्यामध्ये? शार्प हेअर्स असतात. दीज हॅव अ शार्प हेअर्स विच कंटेन इन देम मिथॅनॉइक ऍसिड. बघा परत काय आला? ऍसिड. खूप इझी आहे बळा, हे समजून घ्यायचंय तुम्हाला. मिथॅनॉइक ऍसिड आहे त्याच्यामध्ये. हे पुढे जाऊन तुम्हाला खूप महत्वाचं असणार आहे, बायोलॉजी मध्ये पण खूप महत्वाचं असणार आहे. if they happen to touch the body by accident, जरी तुम्ही त्याला टच केला, their stings are very painful because methanoic acid present gets injected in the body. ते काय करतात बॉडीमध्ये? ओके, स्टंग करायला लागतात. त्याच्यामध्ये
हेअर्स आहेत ना, त्या हेअर्स थ्रू काय करतात, शार्प हेअर्स आहेत ते, त्याच्या थ्रू काय करतात, स्टंग करतात डायरेक्टली. आलं लक्षात? हे त्याच्यामध्ये काय असतो, मिथॅनॉइक ऍसिड असतो. इफ दे हॅपन, बरोबर आहे ना, टच, देन दे स्टंग. मग ह्याच्यावरती ट्रीटमेंट कसं करायचं, तर बेस यूज करायचा. These commonly known, okay, stinging nettles. The stung area is rubbed with leaves of dogs plants. ठीक आहे ना, डॉग्स प्लांट्स असतात त्याच्या साईडलाच, त्या डॉग्स प्लांट्सचे लिव्स घेऊन, ओके, काय करू शकता तुम्ही, त्याला न्यूट्रलाइज करू शकता. त्याच्यामध्ये काय असतात, बेसेस असतात, which often grow beside the nettle plants. त्याच्याच साईडला, ओके, ते प्लांट्स काय केले जातात, ग्रो केले जातात. समजलं हे वळण? ठीक आहे, ठीक आहे. सॉइल, ओके, पीएच अँड प्लांट्स ग्रोथ. आता प्लांट्स ग्रो करण्यासाठी, ओके, यस, जमिनीमध्ये वळण, त्याचा पीएच जो आहे तो अल्कलाईन नसला पाहिजे आणि काय मोर ऍसिडिक पण नसला पाहिजे. मोर अल्कलाईन किंवा मोर ऍसिडिक नसला पाहिजे. स्लाइटली, ठीक आहे, ऍसिडिक चालतो, स्लाइटली अल्कलाईन चालतो, पण काय, येस, त्याचा पीएच कमी नाही झाला पाहिजे, मोर, ओके, वाढला नाही पाहिजे. येते का लक्षात? काय पर्टिक्युलर प्लांट्स जे आहेत ना, ओके, त्या पर्टिक्युलर पीएच लाच ग्रो होतात. करेक्ट, ओके. मग बऱ्याच वेळेला काय होतं, इथं बघा, द ग्रो ऑफ प्लांट्स इन अ पर्टिक्युलर सॉइल, ठीक आहे ना, ओके. सी हियर, द ग्रो ऑफ प्लांट्स इन पर्टिक्युलर सॉइल इज ऑल्सो रिलेटेड टू इट्स पीएच. पीएच वरच डिपेंड असतं ग्रोईंग, बरोबर आहे ना. मॉडर्न, ओके, जे आपण फार्मिंग म्हणतो ना, ओके, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. पीएच चेक केला जातो आणि अकॉर्डिंग टू प्रोसेस केली जाते वळण. पीएच खूप कमी असेल तर काय केलं जातं, त्याच्यामध्ये बेसिस ऍड केले जातात. पीएच खूप जास्त असेल तर ऍसिड ऍड केले जातात. समजते ना, ओके. सी हियर, सॉइल्स विथ हाय पीएच कंटेन्स आयर्न मिनरल्स विथ रूट अँड व्हेजिटेबल्स टेंड टू बिकम ऍसिडिक. बरोबर आहे ना, ओके, येस. काय आयर्नचा कंटेंट असेल, व्हेजिटेबल, रोटिंग व्हेजिटेबल्स असतील, ओके, तर काय, दॅट एरिया बिकम्स ऍसिडिक. द सॉइल पीएच, ओके, कॅन रीच ॲज लो ॲज 4 पर्यंत तो काय स्लो होऊ शकतो. मग हा ऍसिडिक इफेक्ट जो आहे तो न्यूट्रलाइज करण्यासाठी काय ऍड करतात, लाइमिंग द सॉइल ही प्रोसेस यूज करतात. त्याच्यामध्ये काय ऍड करतात, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, OH taken twice, this is calcium hydroxide, calcium oxide, बेसिक आहेत ना दोन्ही. और पावडर्ड चॉक पावडर ऍड केला जातो, त्याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो आपण. सिमिलरली द सॉइल विथ एक्सेस ऑफ लाइमस्टोन जर एक्सेस झालं त्याच्यामध्ये, ओके, म्हणजे काय, बेसिक झालं. समजतंय? पीएच हाय होतो, पीएच कुठपर्यंत जातो, 8.3 पर्यंत जातो, विच इज अगेन हार्मफुल फॉर द प्लांट ग्रोथ. ठीक आहे. मग हे रिड्यूस करण्यासाठी परत काय ऍड केलं जातं त्याच्यामध्ये, डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स. डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स म्हणजे त्याचं काय म्हणतो त्याला, डिग्रेडेशन व्हायला लागलंय ना, ओके, अशा ऑर्गॅनिक मॅटर्स तिथं ऍड केले जातात. ते कशा असतात, ऍसिडिक इन नेचर. त्याला कंपोस्ट म्हणतो आपण किंवा मॅन्युअर म्हणतो. कंपोस्ट जनरली म्हणलं जातं, खत त्याच्यामध्ये जनरली ऍड केले जातात. येते लक्षात? हे वाचून घ्या परत एकदा. सॉइलचा पीएच कमी पण नसला पाहिजे, हाय पण नसला पाहिजे. आलं लक्षात? दोन्हीला न्यूट्रलाइज करण्यासाठी ऍसिड असेल तर बेस यूज करतात, बेस असेल तर मग पीएच प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू आयडेंटिफाय द ऍसिडिटी अँड बेसिसिटी ऑफ सॉइल. अंडरस्टूड? ठीक आहे. काय प्लांटसाठी तुम्हाला, ओके, परफेक्ट प्रेफर्ड पीएच दिलेला आहे. पोटॅटोज जर तुम्हाला ग्रो करायचे असतील तर काय पीएच किती लागतो, 4.5 to 6 पर्यंत पीएच लागतो. म्हणजे थोडक्यात ऍसिडिक सॉइल लागते तिथं. कॅरेट स्वीट पोटॅटोज ग्रो करायचे असतील तर 5.5 to 6.5 पीएच लागतो. म्हणजे हा सुद्धा काय ऍसिडिक पीएच आहे. कॉलीफ्लॉवर, गार्लिक, टोमॅटोज, ओके, जर ग्रो करायचे असतील तर काय 5.5 to 7.5 पर्यंत. म्हणजे ओके, तो स्लाइटली अल्कलाईन, ओके, आणि स्लाइटली ऍसिडिक चालतो तिथं. ऑनियन ग्रो करायचे असतील, कॅबेज ग्रो करायचं असेल, ओके, तर 6 to 7.5 पर्यंत पीएच चालतो. म्हणजे स्लाइटली, ओके, ऍसिडिक आणि स्लाइटली बेसिक पर्यंत, ओके, तो पीएच ऍक्सेप्टेबल आहे.
करेक्ट ना. ओके, म्हणजेच काय, प्लांट्स कुठलेही ग्रो करण्यासाठी तुम्हाला पीएच ओके स्टडी करणं खूप महत्वाचं आहे. समजते हे? ठीक आहे. काय क्वेश्चन्स दिलेले आहेत इथं बघा. What type of pH should the soil have for a healthy grow of plants? कुठल्या pH असला पाहिजे? Soil should neither be alkaline nor be highly acidic. आलं लक्षात? ओके, म्हणजे काय असलं पाहिजे? मीडियम असलं पाहिजे. ओके, आता इथं प्लांट्स वरनं समजतंय तुम्हाला किती pH असला पाहिजे. Why do we feel a burning sensation in the stomach when we overeat? What is the medicine used called? Give one example. बर्निंग सेन्सेशन का फील करतो आपण ओव्हर इटिंग केल्यानंतर? कारण ऍसिडचं कंटेंट वाढतं ना त्याच्यामध्ये. समजतंय ना. स्टमक मध्ये काय सिक्रेट होतो सांगितलं तुम्हाला? हायड्रोक्लोरिक ऍसिड. दिस इज हायड्रोक्लोरिक ऍसिड. करेक्ट ना. मेडिसिन काय यूज करतात? तर अँटी ऍसिड यूज करतात. त्याच्यामध्ये कॉमन अँटी ऍसिड काय असतो? मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. त्याला मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हटलं जातं. Why does tooth decay start when the pH of mouth is lower than as 5.5? का? कारण तिथं कॅल्शियम फॉस्फेट फॉर्म होतो म्हणून. आलं लक्षात? पीएच काय लेस दॅन लोअर होतो. पीएच लोअर झाला की इट बिकम्स मॉडरेटली ऍसिडिक. The dissolution of calcium sulfate starts. Tooth decay begins. आलं लक्षात हे? ओके, टूथ डिके कधी होतं? जर पीएच लोअर असेल तर. लक्षात ठेवा. समजलं हे? ठीक आहे. कारण हे कॅल्शियम फॉस्फेट जे आहे ते वॉटर मध्ये इन्सॉल्युबल आहे. करेक्ट. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग व्हॉट इम्पॉर्टन्स ऑफ पीएच इन डेली लाईफ. ओके, थोडासा कॉम्प्लिकेटेड पॉइंट आहे पण खूप इन्फॉर्मेशन देऊन जातो बाळांनो हा पॉइंट डे टू डे लाईफ मध्ये. ठीक आहे ना. सो पीएच प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन डे टू डे लाईफ. खूप केअरफुली करायचं आहे आणि हे सिस्टमॅटिक परत एकदा वाचून घ्या. ठीक आहे ना. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण इम्पॉर्टंट ऍसिड बेसेस आणि सॉल्ट्स बघूया. सम इम्पॉर्टंट ऍसिड्स बेसेस आणि सॉल्ट्स. ठीक आहे. टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.